श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा अनुभव ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात नकळत पाणी तरळेल. कारण किती भयंकर संकट, किती असह्य दुःख एखाद्यावर ओढवतात ना, काही सांगता येत नाही. पण जर आपल्यासोबत स्वामी असतील, त्यांची सेवा असेल, तर ते कायम सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याची प्रचिती भक्ताला वेळोवेळी मिळत असते. अगदी तसंच काहीसं या ताईंसोबत घडलं. चला तर मग वेळ न घालवता आपण ताईंच्या शब्दात अनुभव ऐकूया. पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवी असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ताई सांगतात, सर्वप्रथम माझ्या जीवनाचे आधार, या विश्वाचे खरे अधिपती, माझे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. मी डोंबिवलीची रहिवाशी आहे. माझं नाव तेजस्वी मोरे. आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव सांगत आहे. स्वामींनी मला जे दाखवलं ते अशक्याला शक्य करणारं होतं. मला वाटलं की हा अनुभव सांगितला तर ज्यांना खरंच दुःखात आधाराची गरज आहे त्यांना उपयोगी होईल. मी गेल्या वर्षभरापासून स्वामींची सेवा करत आहे. त्यानंतर माझ्या आयुष्यात खूप बदल झाले. माझी 5 वर्षाची मुलगी आहे. सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. पण म्हणतात ना, दुःख कधीही पूर्वसूचना न देता येतं. अचानक माझ्या मुलीला पोटदुखी सुरू झाली. सुरुवातीला वाटलं साधं असेल, पण त्रास वाढत गेल्यामुळं आम्ही डॉक्टरांकडे गेलो. तपासणी केली तर किडनीला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरेवर गाठ असल्याचं कळालं. डॉक्टर म्हणाले, ऑपरेशन करून शिरच कापावी लागेल आणि त्यामुळे किडनीच काढून टाकावी लागेल. हे ऐकून आम्ही पूर्णपणे हादरलो. सर्वत्र चौकशी केली, वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवलं, पण निष्कर्ष तोच. त्या दिवसापासून माझी बहीण रोज तिला तारक मंत्राचं तीर्थ द्यायची. आम्ही सतत प्रार्थना करायचो, स्वामी आमचं काही नाही, तुम्हीच मायबाप आहात, जे अशक्य आहे ते तुम्ही शक्य करा. ऑपरेशनला तिला आत नेलं तेव्हा एक अद्भुत चमत्कार घडला. सोनोग्राफीमध्ये दिसणारी गाठ त्या शिरेवर नव्हतीच. गाठ दुसऱ्या ठिकाणी सरकली होती. त्यामुळं तिची किडनी वाचली. डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले. तेव्हा आम्हाला खात्री झाली, हे स्वामींचंच कार्य आहे. गाठ तपासणीसाठी पाठवली तर ती कॅन्सरची असल्याचं स्पष्ट झालं. पुन्हा पायाखालची जमीन सरकली, पण स्वामींवर विश्वास होता. टाटा हॉस्पिटलसह मोठ्या डॉक्टरांनी सांगितलं की 8 केमो घ्यावे लागतील, पण ते कितपत परिणामकारक ठरतील याची हमी नाही. सर्वांनी सांगितलं होतं की केमो दरम्यान प्रचंड त्रास होतो, उलट्या, ताप, जुलाब, वेदना. आई म्हणून माझं हृदय थरथरत होतं. पण स्वामींची कृपा बघा, माझ्या मुलीला काहीच त्रास झाला नाही. ती नॉर्मल राहिली. फक्त थोडं अंगदुखी इतकंच. 8ही केमो व्यवस्थित पूर्ण झाले. शेवटचे रिपोर्ट आले आणि सगळं निगेटिव्ह झालं. डॉक्टर म्हणाले, आता धोक्याचं काही नाही, मात्र पुढे आयुष्यात हा आजार पुन्हा उद्भवू नये म्हणून बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावा लागेल. त्यासाठी तब्बल 12 लाखांचा खर्च सांगण्यात आला. आमच्याकडे एवढे पैसे नव्हते. क्षणभर असं वाटलं की आता काय करायचं, पण पुन्हा मनाशी ठरवलं, स्वामींवर सोडून द्यायचं, तेच मार्ग काढतील. मग हळूहळू आश्चर्यकारक गोष्टी घडायला लागल्या. आमच्या नात्यातील ओळखीतील लोक पुढे आले. शेजारचे पाजारचे सगळे म्हणाले, काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. कोणी थोडी, कोणी जास्त मदत केली. अगदी गावाकडूनही हात पुढे आले. सर्वात भावनिक क्षण म्हणजे अनेक स्वामी भक्तांनी स्वतःहून देणगी दिली. कुणी थोडे पैसे दिले, कुणी औषधांचा खर्च उचलला, तर कुणी हॉस्पिटलमध्ये मदत करण्यासाठी सोबत उभे राहिले. काही दिवसातच स्वामींच्या कृपेनं लागणारा मोठा खर्च जुळला. हे खरंच आमच्यासाठी चमत्कारच होता. एक आई म्हणून माझ्या लेकरासाठी मला जे सर्वात मोठं वरदान मिळालं ते स्वामींनी आणि स्वामींच्या भक्तांनी मिळून दिलं. आज माझी मुलगी निरोगी आहे आणि हे सगळं फक्त स्वामींच्या आशीर्वादाने आणि भक्तांच्या मदतीने शक्य झालं. खरंच स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि जेव्हा गरज असते तेव्हा स्वामी भक्त कुटुंबही नक्की पुढे सरसावून उभं राहतं. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, किती विलक्षण अनुभव आहे. लेकराला जर काही झालं तर आईची वेदना किती खोल असते हे आपण सगळेच जाणतो. ताईंचा अनुभव ऐकून अंगावर शहारे येतात. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर अनुभवासह. तोपर्यंत जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.